एखाद्याचं व्यक्तिमत्व चांगलं आहे का नाहीये असं सांगता येतं का? ऑलपोट असं म्हणतात की असं तर काही सांगता येणार नाही चांगलं की वाईट, पण मॅच्युअर पर्सनॅलिटी आहे की नाही हे मात्र सांगता येतं. तेच मी आपल्याला या व्हिडिओत सांगणार आहे की नेमकी मॅच्युअर पर्सनॅलिटीमध्ये कोणते ट्रेट्स असतात. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्री शिसोले. गॉर्डन ऑलपोट जे होते त्यांनी ट्रेट थेरी मांडली आहे, त्याविषयी आपण मागच्या 2 व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे. आता पर्सनॅलिटी म्हणत असताना एखाद्याचं व्यक्तिमत्व चांगलं आहे का आणि चांगलं व्यक्तिमत्व म्हणताना त्याच्यात कोणते गुणविशेष असायला पाहिजे याविषयी ऑलपोट असं म्हणतात की मॅच्युअर्ड पर्सनॅलिटीमध्ये एक 6 ते 7 गुण असावेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते जर असतील तर आपण मॅच्युअर्ड पर्सनॅलिटी चे व्यक्तिमत्व आहोत असं म्हणायला हरकत नाही, किंवा नसेल तर ते आपल्याला आत्मसात करता येतं. कारण आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की पर्सनॅलिटी ही बदलते, इट इज अ डायनॅमिक. सो आपल्याला हे बदलता येणार आहे. पहिलं काय गुणविशेष आहे तर स्वविस्तार, जो आपण डेव्हलपमेंटमध्ये पण बघितला होता की मला माझा स्वचा विस्तार करता येतो आहे का, मी माझ्या पुढे जाऊन विचार करू शकते की मी आणि माझं ह्याच्या पुढे जाऊन मला विचार करता येतोय का, मला काम करता येतंय का. ह्याचा अर्थ मी माझा विचार करायचा नाही असं नाहीये, पण माझ्यासोबत मी दुसऱ्यांचा पण विचार करते आहे का, आणि जे हल्ली आपल्याला कमी होताना दिसत आहे. पण मॅच्युअर्ड पर्सनॅलिटी जर म्हणायचं असेल तर मात्र त्या व्यक्तीमध्ये हे स्वतःपेक्षा स्वतःसोबतच इतरांचाही विचार करणं अपेक्षित आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे की आपण जेव्हा गाडी पार्क करतो आहोत तर माझी गाडी सावलीत आली तरी सावलीत असली पाहिजे, मग बाकीच्यांना गाडी काढता नाही आली तरी चालेल, असा जर मी विचार करत असेल तर इट इज नॉट अ ट्रेट ऑफ मॅच्युअर्ड पर्सनॅलिटी. मॅच्युअर्ड पर्सनॅलिटीवाला व्यक्ती जो आहे तो काय करेल की माझी गाडी पण सावलीत लागली पाहिजे आणि बाकीच्यांच्या गाड्या ज्या आहेत त्यांना काढताना त्रास झाला नाही पाहिजे, हा जर विचार असेल तर स्वचा विस्तार झाला आहे असं आपण म्हणूया. दुसरा जो ट्रेट आहे ते आहे नाती जोडणं. वेगवेगळी नाती असणं, नात्यांमध्ये प्रेम जिव्हाळा असणं. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट नात्यामध्ये म्हणजे एखाद्या व्यक्तीचे विचार माझ्यापेक्षा वेगळे असतील, माझ्या विरुद्ध असतील तरी इट इज ओके. ह्याचा अर्थ ती व्यक्ती माझी शत्रू आहे असं अजिबात नाही. नात्यांमध्ये हेच अपेक्षित आहे. नाती जोडणं हा जो ट्रेट आहे त्यामध्ये हे अपेक्षित आहे की वेगवेगळे लोक आहेत, त्यांचे वेगवेगळे पर्सनॅलिटी आहेत, वेगवेगळे विचार आहेत आणि ते ओके आहे, ठीक आहे, सगळे माझ्यासारखे आणि मला जे आवडतं तेच आवडणारे नसणार आहे. ही जी लोक असतात जी चांगल्या पद्धतीने नाती जोडतात त्यांच्यामध्ये कंपॅशन असतं, करुणा असते, ह्या सगळ्या ज्या सकारात्मक भावना ज्या आहेत त्या त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात असं ऑलपोट यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो आहे स्वस्वीकार. स्वतःचा स्वीकार केलेला असतो जी लोक मॅच्युअर्ड पर्सनॅलिटीचे असतात. काय आहे स्वतःचा स्वीकार तर त्यांना भावनिकरित्या सुरक्षित वाटत असतं, ते इमोशनली सिक्युअर्ड असतात. माझी मैत्रीण माझ्याशी नाही बोलली आहे तर बापरे आता मग ती राहणार नाही का माझी, हे हे जे छोट्या छोट्या गोष्टीवरून असुरक्षितता वाटणं आहे, भावनिक असुरक्षितता वाटणं आहे, ते या लोकांमध्ये नसतं, ते सिक्युअर्ड असतात. त्याच्यानंतर अजून काय असतं तर त्यांच्यामध्ये फ्रस्ट्रेशन टॉलरन्स असतो, म्हणजे माझ्या मनासारखं नाही झालं तरीही ते सहन करण्याची क्षमता असते. हे जे आत्ता नाही मिळालं थोड्या वेळाने मिळेल हे जे आहे हे देखील ते टॉलरेट करू शकतात, सहन करू शकतात. आणि हे जे करू शकतात त्यांचा आपण म्हणूयात की स्वस्वीकार हा चांगला झालेला आहे आणि तेच मॅच्युअर्ड पर्सनॅलिटीचं एक गुणविशेष आहे असं ऑलपोट म्हणतात. चौथं जे आहे ते आहे वास्तवाची जाणीव. वास्तव काय आहे, बऱ्याचदा काय होतं समोर काय आहे यापेक्षा मला ते समोरचं कसं असायला पाहिजे त्या पद्धतीने मी परसीव्ह करते. म्हणजे समोरून जर का गाडी फास्ट येत असेल आणि ती माझी मैत्रीण चालवत असेल तर मी लगेच म्हणेन की तिला मला भेटायची खूप आतुरता आहे म्हणून ती फास्ट येते आहे. वास्तव गाडी फास्ट येते पण मी परसीव्ह कसं केलं कारण ती माझी मैत्रीण आहे, तर त्याच्यात मी वास्तव जसंचं तसं बघितलेलं नाही, मला दिसलेलं नाही. पण माझी मैत्रीण नाही आणि कोणीतरी फास्ट गाडी येत असेल तर मी काय म्हणेन एवढंही कळत नाही का. तर वास्तव काय आहे, वास्तव जसं आहे तसं स्वीकारणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि त्या पद्धतीने मग आपण पुढे वागणं आणि आपलं बोलणं सगळं येतं असं ऑलपोट यांचं म्हणणं आहे. आणि ते असं म्हणतात की जे वास्तव बघू शकतात ते समस्या सोडवण्याकडे त्यांचा कल असतो. इगो सेंटर्ड नसतं तर प्रॉब्लेम सेंटर्ड असतं. समस्या काय आहे ती आपण सोडूया,
मला काय वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय, काय असायला पाहिजे, या गोष्टींमध्ये ते जात नाहीत. तर समस्या सोडवण्याकडे भर असतो. 5वा जो गुणविशेष त्यांच्यामध्ये दिसून येतो ते असतं स्वतःची वस्तुनिष्ठता, सेल्फ ऑब्जेक्टिफिकेशन. स्वतःकडे ते ऑब्जेक्टिव्हली बघू शकतात. माझ्यामध्ये कोणत्या क्षमता आहेत, कोणत्या मर्यादा आहेत माझ्या, त्याची जाणीव त्यांना असते आणि त्याच्यानुसार ते वर्तन करत असतात की मला हे जमू शकतं, मला हे नाही जमत, मी एवढं करू शकते, ह्याच्या पुढे मी करू शकत नाही. ही जी जाणीव आहे, हे जे स्वतःला बाहेरून बघणं जे आपण म्हणतो ना, की स्वतःला थोडंसं लांब ठेवून बघणं, तो भाग जो आहे तो मॅच्युअर्ड पर्सनॅलिटीमध्ये आपल्याला दिसून येतो. आणि शेवटचं जे आहे ते यांच्या जीवनाचं तत्वज्ञान त्यांना माहिती असतं. माझ्या जीवनाचं ध्येय काय, माझं गोल काय लाईफचं, हे त्यांनी फिगर आउट केलेलं असतं, हे त्यांनी शोधलेलं असतं आणि त्या ध्येयाच्या दिशेने त्यांची सगळी वाटचाल असते. त्या डायरेक्शनमध्ये ते चालत असतात. त्यांना जे हवं आहे, जे मिळवायचं आहे, त्या दिशेने ते चाललेले असतात आणि स्वतःविषयीची जी जाणीव आहे, स्वप्रतिमा जी आहे ती त्यांची स्पष्ट असते. मी काय आहे, मी कोण आहे, कारण आधीचे सगळे गुणविशेष पण त्यांच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे माझ्या मर्यादा काय आहेत, माझ्या पॉझिटिव्ह गोष्टी कोणत्या आहेत, ह्याही त्यांना माहिती असतात. त्यामुळे स्वतःविषयीची जी प्रतिमा आहे ती अत्यंत क्लिअर, स्पष्ट असते. ध्येय त्यांना माहिती असतात आणि त्या दिशेने ते चाललेले असतात. आता या 6 गुणविशेषांपैकी आपल्यामध्ये कोणता आहे, कोणता कमी आहे, ह्याचा आपण शोध घेऊया आणि त्याच्यात सुधारणा करू, बदल करू आणि आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते मॅच्युअर्ड पर्सनॅलिटीमध्ये कन्वर्ट करूया. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.